मैम ये 3 लीटर आपको चल देगा तो? हाँ एक ही दे दूँ। ये लीजिए। हाँ देखा तो कोण डॉक्टर। सो गाईज मी परत एकदा घरी आलेली आहे बिकॉज सकाळी मला डॉक्टरने ज्या गोळ्या दिल्या होत्या त्या मी घरीच विसरली. नशी मम्मीने इथे आठवण करून दिली. जर पुढे गेल्यावरती विसरले असते तर मला शिव्या ऐकायला लागले असते. चला ती बघ कोण आली बघ. एवढा लेट केला. बाबडू झाली सुरुवात खायची. सो गाइस फायनली आम्ही पोहोचलो. मॅडम पुढे एंजल पतली हो गई. एंजल पतली हो गई. हाँ, अरे बाप रे बाबू. सो गाइस आम्ही आता पोहोचलोय एक्सप्रेसला. टोलच्या पुढे जो लेफ्ट साइडला काय म्हणतात पेट्रोल पंप आहे तिथे थांबलोय. कारण पेट्रोल सुद्धा भरायचं होतं. निघाल्यावरती आम्ही पेट्रोल नव्हतं भरलं म्हणून आम्हाला पेट्रोल भरायचं होतं आणि वॉशरूमला सुद्धा थांबायचं होतं फ्रेश होण्यासाठी म्हणून मग आम्ही इथे थांबलोय. सो आता आम्ही निघतो. तर चलो. ओ ते आले ते पुढे एक्झिटला थांबले. एसपी पंपावरती आहे ना. आले पुढे ते एक्झिटला थांबले सेकंड एक्झिटला. सो चला. सो गाईज ते म्हणतात ना की कुठल्या तरी ठिकाणी पोचेपर्यंत की 1700 विघ्न आपल्यामध्ये येतात. सो तोच एक प्रकार झाला की परत एक विघ्न टायर पंक्चरचं. आमचा टायर पंक्चर झाला. हवा चेक करताना आम्हाला तो बोला की नाही तुमचा टायर पंक्चर झाला आहे. येतोय तो इथे. ते तिकडे एक्झिटला थांबलेले. त्यांना म्हटलं आता आमचा टायर पंक्चर झाला आहे. तर मग आता अजून इथेच होता. आता टायर रिपेअर होईल त्यात हवा भरू मग त्यानंतर आम्ही निघू. आणि विघ्न म्हणजे असे विघ्न येतात की आम्ही निघालो ते पण आम्हाला लेट झाला निघायला. घाईमध्ये आम्ही निघालो आणि जिम्मीला सोडायला गेलो तर जिथे जिम्मीला सोडत होतो तिथे मी पडले. माझ्या करंगाईला आणि पायाला लागलंय. कारण ते सगळे कुत्रे जिम्मीवरती अटॅक करायला आले. ॲक्च्युली ते तिला भेटायला आले. कोणतरी नवीन आलंय म्हणून. सो त्यांच्या नादात तिला सांभाळण्याच्या नादात मीच तिथे पडले आणि ते एक झालं. आता इथे येऊन हवा टायरमध्ये हवाच नाही. टायर पंक्चर झालं आहे. सो असे एका पाठोमाग विघ्न तर चालूच आहेत. सो बघू किती वाजता आहेत पोचायला. आमची दुसरी गाडी आली. हॅलो हॅलो. चल काय म्हणते मलबेरी काय करते. इकडे
इकडं बिस्किट थोडतं आणि आमची एक गाडी पुढे. 1 hour later. कुठं थंडी आहे पण तुम्हाला थंडी लागते का? आपल्याला कुठं लागतं? थंडी हाय गारठ आहे आजी बाय जेवणारच ना तरी येईल मस्त. इथं काय जेवायला आहे? इथे आतमध्ये स्नॅक्सचं आहे ते, म्हणजे पुरी भाजी छोले भटुरे वगैरे हेच खात असतात. छोले भटुरे खायचा दिवस नाही आजचा. गाईज आम्ही पोहोचलोय. बाजूला गाडीला आवाजच येत नाही. नाही नाही पोचा जवळ आल्यावर कळतं. ह्याला तुम्ही ओळखता इनोवाला का? नाही आहे. मी स्वतः मंदार कवळे. ह्याचं नाव सांगून आम्ही आलोय. टोल नाही टोल नाक्यावर पण आम्ही ह्याचंच नाव सांगितलंय आणि आम्ही आलोय. आपलं नाव सगळीकडे चालतं. हा बोललो मी मंदार So, कवळे. इग्नोर माय अवतार लगेच कारण ग्रीन मला झाला थंडी सिग्नल. लागते. चावी ताईला देऊन आलास ना ड्रायव्हरकडे? अरे मॅगडी तिकडे गेलं. गाईज 15 रुपये एक पाव. थांबा तुम्हाला आता 275 एअरपोर्टला इथं मागे एअरपोर्ट आहे. 15 रुपये एक पाव. हे घे. त्याला बोलले तो नाही घेत. 500 रुपये दिले. छोले भटुरे 200 रुपये. अरे पुरीच एवढी येते ती. काकांचा फोटो काढलेला माहिती आहे ना आपण मागच्या वेळी. 120 27 रुपये पाणी बॉटल आहे. नाही नाही हे नव्हतं. या हातभार लावा. या ताई इकडे या. घ्यायचं हो यातलं पण. काय आणलं तू? पाव. आलू पराठा एक उचल पावभाजी. अगं अगं जेवण जेवण एका याच्यामध्ये. सो गाईज छान असं पोटाला आधार म्हणून आम्ही खाल्लेलं आहे. ॲज सच तर आम्ही काही जेवलो नाही, बट आम्ही फूड प्लाझाला थांबलो होतो म्हणून मग आम्ही नाही नको ती डायरेक्ट तिकडे आणायला सांग. हां तिकडे पार्क करायला सांग. दादाकडे चावी गाडीची. सो फूड प्लाझाला आम्ही पावभाजी खाल्ली. आम्ही जेवलो नाही कारण ट्रॅव्हल करायचं आहे. म्हणून मग लांबचा प्रवास आहे म्हणून पोट जास्त पॅक नको, परत मध्येच काहीतरी प्रॉब्लेम नको म्हणून मग आम्ही विचार केला की थोडंसं लाईटच खाऊया. म्हणून मग लाईट पावभाजी खाल्ली. ती पावभाजी लाईट नाही आहे बट 2-2च पाव खाल्ले सगळ्यांनी. सो चला आता आपण प्रवासाला लागूया. विचार आहे म्हणजे थांबून तर जाणार ऑब्वियसली, बट आम्ही फक्त चहा प्यायला थांबणार आहोत. नथिंग येस. सो चलो. मी चालले अक्कलकोटला. तिला हाय करायला सांग. हाय कर ब्लॉग मध्ये घेते. थकले पण. रूमवर नाही गेली अजून. थंडी किती बघायला आलेलो. गाईस थंडी नाही आमच्या अवतारवर. वारा येते ना कार. अरे स्वेटर घालायचेत ना. गाडीत मस्त
शिपला शिपला रे बाबा लवकर चल. याला ओळख लागते होय. त्याला सिगरेट द्या, सिगरेट द्या त्याला गरम होते. अरे बस कर. आता इकडे किती टोळ आहे? इकडे बोललो 95 आणि 75. आम्ही चाललो परत. आम्ही चाललो. बाय. ती बघ तुमच्या पुढे ती आई. सो अशा प्रकारे मंदारची कुल्फी झालेली आहे. कुल्फी झाली का? कुल्फी झाली. फायनली याने घातले. त्यांना थंडी आहे का बघ. सो गाईज आम्ही आता पोचलोय. म्हणजे सातारा बोलते सोलापूर यायला अजून एक म्हणजे सॉरी अक्कलकोट यायला अक्कलकोटला पोचायला अजून 1 तास बाकी आहे. आणि हा आमचा 3rd स्टॉप आहे चहा घेण्यासाठी, चहा कॉफी घेण्यासाठी. बट हा लास्ट स्टॉप आहे. याच्यानंतर आम्ही नाही थांबणार. डायरेक्ट आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत आणि तिथे जाऊन बघू प्रोग्राम पुढचा काय आहे. सो आमचे दोघं बघ. The next day. मंदार मामा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाईज हा एक शर्ट बघून घ्या. थोड्या वेळाने दुसरा शर्ट पण बघा. बँड वाले आले तर अक्कलकोटला. हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग. अरे बरोबर चांगलं आहे तुझं. हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो कालचा व्लॉग मी एंड नाही केला बिकॉज काल आम्ही आलो इथे सकाळी 5:30 वाजता आणि आल्या आल्या आम्ही डिरेक्टली झोपलो. कारण थकलेलोच तेवढे. कारण सगळं आम्ही ट्रॅव्हल करत होतो रात्रभर. ज्या अवतारात होतो त्या अवतारातच आम्ही झोपलो. बॅगा टाकल्या आणि सगळेजण झोपून गेलो. सो छान अशी मॉर्निंग झालेली आहे अक्कलकोटमध्ये. आणि आता वाजलेत 8:15 समथिंग. आम्ही रेडीसुद्धा झालेलो आहोत. आता फक्त पप्पा रेडी व्हायचे बाकी आहेत. आणि 9 वाजेपर्यंतच अभिषेक असतो म्हणून मग आम्ही लवकर उठून लवकर चाललोय. जेवढ्या लवकरात लवकर जाता येईल तेवढं चांगलं होईल. सो बाकी सगळे रेडी झालेले आहेत. आता फक्त पप्पा बाकी आहेत. पप्पांची तयारी झाली होती. आम्ही लगेच डिरेक्टली निघणार आहोत. आणि त्यानंतर आमचा प्लॅन आहे अक्कलकोटमध्येच थोडंसं फिरणार आणि मग त्यानंतर आम्ही जाणार आहोत तुळजापूरला. सो असा आत्तापर्यंतचा प्लॅन आहे. अजून पुढे काय होतोय तो माहीत नाही. दादा आम्हाला नेईल तिथे आम्ही जाणार आहोत. सो लेट्स सी आजच्या दिवसभरात आम्ही कुठे फिरतोय तुम्हाला आता या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. सो यू पीपल प्लीज स्टे ट्यून्ड. गाईज आमच्या मंडळाचे बँडवाले आज ऑर्डर कुठे आहे? मला मारणार? तू तर नालायकच आहेस.
तू नालायकच आहेस. सो गाईस आम्ही आता पोचलोय स्वामींच्या मठाच्या इथे. बट आम्ही आता चाललोय मठात नाही, बट स्वामींच्या समाधीच्या मठात चाललोय, कारण तिथे अभिषेक होतो. इथे मोस्टली नाही होत ऐकतो, म्हणून मग आम्ही आता स्वामींच्या समाधीच्या मठात चाललो. ह्याला त्रास होतो मी ब्लॉग शूट केला ते. धरून बस पडशील. आणि उतरताना बघून उतर. सॉरी पण बोलत नाही काय नाही. हा करतो माहिती मला तिकडे आवाज ऐकू आला. सगळंच त्याच्यात घ्या ना. स्वामी तुम्हाला अर्पण करतात. प्लीज घेऊन जावा ना ताई. नको ताई एक तर घ्या ना ताई प्लीज. हो ताई आमची माणसं पुढे घेऊन येतात काय? हाय सो गाईस छान छान असं आमचं दर्शन झालं आणि इव्हन अभिषेक सुद्धा झाला. जास्त शूट करायला म्हणजे आतमध्ये शूट करायला परमिशनच नाही आहे, पण त्यातल्या त्यात आम्ही त्या भटजीला सांगून थोडंसं आम्ही शूट केलं आणि मस्त गाभाऱ्यात वगैरे जाऊन स्वामींच्या पायाशी जाऊन दर्शन डोकं वगैरे टेकून आलो आणि इव्हन तिथे प्रसादसुद्धा खाल्ला. सो छान वाटलं दर्शन घेऊन. आणि पहिल्यांदा आज ह्यांच्यासोबत पहिलं वर्ष आहे ह्यांच्यासोबत. ऑब्वियसली पहिलंच आहे लग्नानंतर पहिल्यांदा. ते लास्ट इयरसुद्धा आली होती, जसं की मी बोलले होते की लास्ट इयर साखरपुड्यानंतर मी आले होते आणि आता डायरेक्ट लग्नानंतर आले होते पण नवऱ्यासोबत. सो छान वाटलं. तर आता आम्ही चाललो आहे नेक्स्ट मंदिरात, जिथे आहेत स्वामींची पावलं जिथे उमटलीत. स्वामी प्रत्यक्ष जिथे येऊन गेले तिथे स्वामींची पावलं उमटलेली आहेत ते बघायला चाललो आहोत. सो आता आमची रिक्षा येते. आम्ही रिक्षासुद्धा इथे बुक करून ठेवली आहे, तर ती रिक्षा येते तिचा वेट करते आणि मग ती आल्यावरती आम्ही निघू. सो चला. काय काय पाहिजे ड्रायव्हर OTP घे 7516 चल नीट उडवते. फुला जाते 10 रुपये लगे खंडोबाला फुला जाते 10 रुपये दादा.
पावलं हे पाहून सो हे जे चौकोन चौकोन केलेत पांढऱ्या याच्यानी त्याच्यामध्ये स्वामींचे पावले काय करताय हे नालय का किती नाही दिसत अच्छा ए आंबा शंड नावं पण आहेत विष्णुप्रिया स्वामिनी रेणुका सो ही नावं सगळी स्वामींनी ठेवलेत ए विष्णुप्रिया विष्णुप्रिया ए शंडू काय करते स्वामिनी स्वामिनी कुठे आहे आला अरे बापले अरे बापले येतं आमच्याकडे येते काय मान फिरवली ना पटकन शाळेत पडची ना तिकडे प्लीज आम्हाला एंट्री द्या ना मॅडम इथे फक्त VIP लोकांना एंट्री आहे अरे ऊन लागतं यार प्लीज मॅडम असं नाही चालत मॅडम टायमिंग संपलेला किती पैसे घेणार हा पैसे मॅडम इथे पैशाने नाही चालत सगळं तुमच्याकडे VIP कॉन्टॅक्ट आहे का कोणाचा कीर्ती महाजन त्यांना बोलवा इकडे नगर त्या ऑलरेडी आतमध्ये गेलेत आम्ही पण अध्यक्ष आहेत तेच का हा ते अच्छा, असतात अच्छा. महानगरपालिकेच्या हे तुमचं तेजल नाव का हा त्यांची लेख मी अच्छा हा का हा जावई पण आलेत अच्छा जावई पण जावई जावई फोनवर सेटिंग लावतात जावई अच्छा आणि तो तुमचा मोठा भाऊ पण तो पण येतोय त्यांच्याशीच बोलतायत ते अच्छा अच्छा चालेल चालेल नाही तर मी इथे बसून राहायचं खाली. ऊन लागते हो तुम्हाला दया माया काय आहे का नाही नाही माझी काहीच नाही हो. तुम्हाला इथून एंट्री कोणी दिली पण आमचं काय हो हे इथून सगळे लोक येतील असं नाही वाटत मारती पण तुम्हाला. काय रे गाईस पुढं बोल 1:15 ऊन लागते जाम सकाळी थंडी लागते दुपारी एवढं गरम होतं ऊन लागतंय आणि संध्याकाळी पण थंडी लागते चला जेवलो नाही अजून एकदा फिर बोल ना पूर्ण गोल फिर ना ब्लॉगर यूट्यूब हा यूट्यूब थँक्यू कसे म्हणतात ब्लॉग तो माणूस पण बघतोय कसे वाटतात तुम्हाला आमचे ब्लॉग छान छान खूप छान बिग फॅन मॅडम बिग फॅन थँक्यू साईडला ती गाडी आपलं उडून इट बोलतात इट इन द बॅग इट शुड बी इन द बॅग ओके द कोलगेट द पेस्ट ओके लुक ॲट द फेलो गाय लुक ॲट द फेलो गाय
ओ नाईस हा अरेंजमेंट इन झाडाच्या खाली ओके अंडर झाडाच्या खाली. बाजरीची बी तशी एक काम कर कॅन्सल कर चपात्या कर सगळ्या चपात्या गरम 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 चपात्या कर दोन कर 8 16 15 चपात्या सांग. कशाला गप्पा नको 15 राहू दे. आणि शेवभाजी किती द्यायचे सो गाईज आम्ही मागवलं पिठलं भाकरी आणि काय कुठे गेली शेवभाजी. जेव्हा जेव्हा सगळ्यांनी जेव्हा उशीर झाला पिठल्याची हे दे प्लेट दे. कुछ समज रहा है. सो गाईज आम्ही अक्कलकोटवरनं निघालो आणि आम्ही आता कुठे चाललंय सगळं. कुठे चाललंय कुठे चाललंय चल. हां तर मी बोलत होते की आम्ही अक्कलकोटवरनं निघालो आणि मी निघताना व्लॉग शूटच नाही केला. अरे काय राहतंय का तुम्ही असे काय करताय सगळेजण. अरे काय राहतंय का माझाच मोबाईल आहे काय. हे थांब 1 मिनिट सॉरी मी मगाशी मध्येच व्हिडिओ कट केली. सो आता मी कंटिन्यू करते की आम्ही निघालो मगाशी अक्कलकोटवरून आणि आता आम्ही अर्ध्या रस्त्यात पोचलो. आता आम्ही चाललो आहे तुळजापूरला. बट त्याच्या आधी आम्ही जेवून घेतलं बिकॉज आम्ही सकाळी स्वामींच्या मठाच्या इथे थोडासा नाश्ता केला. महाप्रसाद खाल्ला होता त्याच्यानंतर आम्ही काहीच खाल्लं नव्हतं म्हणून भूक लागली. सो आम्ही इथे जेवण घेतलं. खूप छान असं जेवण होतं. सगळे जेवले मनापासून. मिरच्या वगैरे तर खूप खाल्ल्यात सगळ्यांनी आणि जेव्हा खाऊन झालं आणि मग नंतर सगळे हाऊ हाऊ करत होते एक माणूस सोडून. सो फायनली आम्ही आता निघालेलो आहोत आणि आता डिरेक्टली आम्ही जाणार आहोत तुळजापूरला. पुढचा प्रोग्राम काय आहे मला माहीत नाही. सो तो पुढे गेल्यावर समजेलच. सो आम्ही थांबलो होतो मथुरा पॅलेस ना. हा मधुरा का मथुरा सो आम्ही थांबलो होतो जेवायला मथुरा पॅलेसला. खूप छान जेवण होतं. जेव्हा तुम्ही कधी या रोडनी याल तेव्हा नक्की तुम्ही त्या हॉटेलला ट्राय करू शकता. इथे असं रोडला जास्त हॉटेल्स नाही आहेत. ते एक हॉटेल होतं बट बेस्ट होतं. खूप सारी गर्दीसुद्धा होती तिथे. आम्ही आल्यानंतर खूप सारी गर्दी झाली तिथे बट खरंच खूप जेवण खूप छान होतं. सगळे आम्ही पोट भरून जेवलं आहे. सो जेव्हा केव्हा तुम्ही याल तर नक्की त्या हॉटेलला तुम्ही जेवू शकता.